नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. असं नका विचारमध्ये नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला वेलकम म्हणजे घंटा असं नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट स्क्रीन होऊ शकता. कांदा निर्यातीवर या ठिकाणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकंदरीत बघू शकता, कांदा निर्यातीवर 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. खरं तर या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तथा सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आभार मानले आहे. कांद्याचे आभार मानायचे सोडून निर्णय झटपट केव्हा घेता येईल याकडे लक्ष या सरकारच्या नेते मंडळांनी घेतली पाहिजे होती. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत सरकारच्या वतीने वेळोवेळी पंतप्रधान त्यांच्याप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली होती. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळू शकेल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. खरं तर या ठिकाणी आधीच हा निर्णय घेतला पाहिजे. आजवर कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटतो आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातला कांदा गेल्यानंतर आता हे निर्णय घेत आहे, हे कितपत योग्य आहे? तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. जास्तीत जास्त शेअर करा बातमी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. म्हणून माझा व्हिडिओ शोधपर्यंत थांबतोय. महाराष्ट्र जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ पडून धन्यवाद.